तर पोलिसांना आतापर्यंत आरोपीची नेमकी काय माहिती मिळालेली आहे ते पण आपण पाहिलेलं आहे। कशा पद्धतीने कारवाई जी आहे ती पोलिसांनी केलेली आहे, शिताफीने ही कारवाई करण्यात आली आणि सापळा रचून या आरोपीला मोहम्मद आलियानला ठाण्यामधल्या कासार वडवली भागातून मध्यरात्री अटक करण्यात आली आणि त्याच्यानंतर त्याला चेंबूर पोलीस स्टेशनमध्ये नेण्यात आलं। चेंबूर पोलीस स्टेशनमध्ये त्याची प्राथमिक चौकशी झाली आणि मग त्याला खार पोलीस स्टेशनमध्ये आणण्यात आलं। तर चेंबूर पोलीस स्टेशनमधून ज्या वेळेला या आरोपीला खार पोलीस स्टेशनमध्ये नेण्यात येत होतं त्यावेळेला आम्ही आढावा घेतलेला आहे, पाहूयात। सैफ अली खान यांच्यावरती जीव घेणे हल्ला झालेल्या आरोपीला अखेर आता मुंबई पोलिसांकडनं ताब्यात घेण्यात आला आहे। TV9 मराठीच्या लाईव्ह दृश्यांमध्ये आपण पाहू शकता सध्याची एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण पाहत आहात। सैफ अली खान यांच्यावरती हल्ला केलेल्या आरोपीला मुंबई पोलिसांनी जे आहे ते ठाण्यामधून सध्या अटक केल्याची माहिती प्राथमिकपणे मिळत आहे। या आरोपीला चेंबूरच्या झोन 6 मध्ये चौकशीसाठी आणण्यात आले होते। कायदा सुव्यवस्थाचे सत्यनारायण चौधरी यांनी या सर्व चौकशीची दखल घेतली। या दखल घेतल्यानंतरच आता मुंबई पोलिसांकडून जे आहे ते या आरोपीला आता पुढील तपासासाठी बांद्रे या पोलीस ठाणा जिथे सैफ अली खान यांच्यावर झालेल्या हल्ल्यासंदर्भातली केस नोंदवली होती त्याच पोलीस स्टेशनला सध्या मुंबई पोलीस हे त्या आरोपीला नेताना पाहायला मिळत आहेत। मुंबई पोलिसांकडनं महाराष्ट्रभर या आरोपीचा तपास जो आहे तो सुरू होता। त्याचबरोबर वांद्रेतील सैफ अली खान यांच्या घराजवळ सुद्धा मोठ्या प्रमाणात चौकशी जी आहे ते सुरू होती। त्याचसोबत मुंबई पोलिसांकडनं 35 पथके जे आहे ते या आरोपीला शोधण्यासाठी कामाला लावण्यात आली होती। आता अखेर मुंबई पोलिसांना या आरोपीला पकडण्यामध्ये यश आलं आहे असं म्हणलं तर अवघड ठरणार नाही। तर रात्रीच्या वेळेला ही कशा पद्धतीने कारवाई करण्यात आली ते आपण या ठिकाणी पाहताय। TV9 मराठीवर एक्सक्लुझिव्ह दृश्य, ज्या वेळेला ज्या क्षणाला या आरोपीला कासार वडवली भागामधून अटक केली त्यावेळेला सुद्धा TV9चे प्रतिनिधी त्या ठिकाणी होते। त्याच्यानंतर या आरोपीला चेंबूर पोलीस स्टेशनमध्ये आणण्यात आलं आणि त्यानंतर खार पोलीस स्टेशनमध्ये सध्या त्याची चौकशी सुरू आहे। खान यांच्यावरती झालेल्या हल्लेखोराचा अखेर मुंबई पोलिसांकडनं तपास जो आहे तो आता पूर्ण झालेला आपल्याला पाहायला मिळत आहे। सध्या मुंबई पोलिसांकडनं याच आरोपीला जे आहे ते खारच्या पोलीस स्टेशन येथे आणण्यात आलं आहे। आपण या दृश्यामध्ये पाहू शकता। खरं तर गेल्या 3 दिवसापासूनच मुंबई पोलीस हे ऍक्शन मोडवरती होती या आरोपीला शोधण्यासाठी, याचा शोध घेण्यासाठी। अखेर मुंबई पोलिसांना या आरोपीला पकडण्यामध्ये यश आलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे। आपण या लाईव्ह दृश्यांमध्ये पाहू शकता आरोपीला सध्या मुंबई पोलिसांच्या ताब्यात असलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे। मुंबई पोलिसांकडनं पुढील चौकशीसाठी या आरोपीला खार या पोलीस स्टेशन जवळ आणण्यात आला आहे। जवळपास गेल्या 3 दिवसापासून मुंबई पोलीस या आरोपीचा शोध घेत होते। अखेर मुंबई पोलिसांना हा आरोपी शोधण्यासाठी सध्या यश आलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे। प्राथमिक मिळालेल्या माहितीनुसार ठाणे या परिसरात या आरोपीला पकडल्या असल्याचं कळून येत आहे। पण मात्र अद्याप पुढील चौकशी जी आहे ती या आरोपीची मुंबई पोलिसांकडून आता करण्यात येणार आहे। यापूर्वी ठाण्यातून आरोपीला पकडल्यानंतर मुंबई पोलिसांकडून या आरोपीला सर्वप्रथम चेंबूरच्या झोन 6 मध्ये चौकशीसाठी आणण्यात आले होते। तिथे देखील ही चौकशी संपूर्ण सत्यनारायण चौधरी यांच्या उपस्थितीत जी आहे ती ही पार पडली। याच नंतर जे आहे ते त्या आरोपीला चेंबूर झोन 6 या चौकीमधून जे आहे ते कारमध्ये त्यांना घेऊन येण्यात आलं आहे। सध्या मुंबई पोलिसांकडनं या आरोपीवरती पुढील चौकशी, पुढील तपास जो आहे तो या खार पोलीस स्टेशनमध्ये घेताना आपल्याला पाहायला मिळत आहे। मात्र खरं गेल्या 3 दिवसांपासून मुंबई पोलीस या आरोपीच्या शोधात होते आणि अखेर मुंबई पोलिसांना हा आरोपी जो आहे तो मिळालेला आपल्याला पाहायला मिळत आहे। आता पुढील चौकशी या आरोपीची जी आहे ते खार पोलीस स्टेशन इथे मुंबई पोलिसांकडून येणार आहे। मात्र अखेर या 3 दिवसानंतर आता मुंबई पोलिसांना आरोपीचा शोध जो आहे तो लागलेला पाहायला मिळत आहे। त्याचबरोबर पुढील चौकशीसाठी जे आहे ते त्या आरोपीला खार या पोलीस स्टेशन जवळ आणलेले आपल्याला पाहायला मिळत आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट जितेंद्र सह मी जय पवार, TV9 मराठी, मुंबई। तर आमच्या प्रतिनिधींनी घेतलेला हा संपूर्ण आढावा आपण या ठिकाणी पाहताय। ज्या वेळेला या आरोपीला अटक करण्यात आली, या मोहम्मद आलियानला अटक करण्यात आली त्यावेळेची दृश्य आपण पाहताय। TV9 मध्ये स्वागत आहे। आम्ही आपल्याला आज बघतोय की आपण आज झाडू मारताय, आपण रोज इथे झाडू मारता। आपल्याला सैफ अली खान लास्ट केव्हा दिसलेला? लास्ट म्हणजे 1 महिना अगोदर गुरु नानक गार्डन मध्ये वॉकिंगला वगैरे मुलांना घेऊन येतात ते,
म्हणजे ते किती वाजता घरातनं निघतात? 6:30ला सकाळी मॉर्निंगला. 6:30 त्यांच्यासोबत कोण कोण असतं तेव्हा? पत्नी करीना कपूर वगैरे असते? त्यांचा मुलगा असतो. त्यांची 2 मुलं, त्यापैकी दोन्ही मुलं असतात का एक मुलगा असतो? एकच लहान मुलगा असतो. पण तुम्हाला आता माहीत झालंय का त्यांच्यावरती प्राणघातक हल्ला झालेला आहे, तर काय वाईट वाटतं? वाईट तर वाटणारच ना सर. काय ईश्वराकडे काही प्रार्थना करणार आहेत लवकरात बरं व्हावं म्हणून? लवकरात लवकर बरं व्हावे हीच प्रार्थना आहे. कधी असं ते दिसले, कधी काय ओळख वगैरे कशी काय झाली तुमची? नाही नाही नाही, शक्यतो तर कसं आम्ही जातच नाही पुढे, फक्त लांबूनच बघतो त्यांना. कॅमेरा पर्सन रोहन सह मी रवी खरात, TV9 मराठी, मुंबई.